छोटी मूर्ती दिसते मला बैलाची, पण मालक सांगतात की त्याची कीर्ती खूप मोठी आहे. तर जाणून घेऊया की मालकांचे काय विचार आहे आणि त्यांची पूर्ण जी तयारी काय शर्यतीसाठी ते कसं आहे, म्हणजे शर्यतीसाठी नियोजन कसं आहे? काय नियोजन आता घरच्या गाडीचा बाप बेटे पालाचा विचार आहे. अच्छा, बाप बेटी बोलवायचं हा. विचार आहे. म्हणजे तयारी कशी झाली? तयारी काय नाही असे आता बघू आता त्याचं पण लाचची आज या शर्यत आहे. हा, म्हणजे लास्टची आहे हा त्याची? लाचची त्याला रिटायर करायचे त्याला. अच्छा, रिटायर्ड करायचं. हा त्यामुळे त्याला त्याच्या पोराच्या गालात पळवायचे हा, असा विषय. अच्छा, गटात शेवटची शर्यत आहे म्हणून शेवटची शर्यत आहे म्हणून घरची गाडी पळवायची या बस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की जेवढे पण बैल आले ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो, तेच दाखवतोय. पण मी जे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की मी जो राहतो अलिबागमधून मी जे काल निघालेलो होतो, ते कालच्या नंतर जे आज जवळजवळ रात्री 1 वाजता मी पोहोचलो पुण्यावरनं जे सकाळी इथं आलो. आणि गाडी जी एकदम टोटल पुण्यामध्ये थोडीशी खराब झाली, त्याची वायर वगैरे मी दाखवतो इथे. पण ते सर्व झालं तरी मी रिक्षा करून आलेलो आपल्या मैदानामध्ये. आणि कारण की मला जे व्हिडिओ वगैरे करायचंच होता, मुलाखती सर्व घ्यायचं होतं, म्हणून मला यावं तर लागलं. तर आहे तिथे बैल वगैरे सर्व लागलेले आहेत. तर मी सर्वांचे एकेकांचे म्हणजे जे पण गाड्या आलेल्या आहेत तर बघूया आणि तुम्हाला पण दाखवतो की कोणकोणत्या गाड्या आलेल्या आहेत. तर नमस्कार, इथं एक बैलजोडी आलेली आहे. तर बैलांचे मालक पण इथे आहेत आणि त्यांचे बैल पण माझ्या पाठी आहेत थेट. तर सर्वात पहिले बाबा तुमचं नाव सांगा. रमेश बांधास बंडलकर, कुठून आलेला आहात? कवटळी इंदापूरवरून. कौटिल्य इंदापूर. बैलांची नावं काय? राजन शंकर. राजा शंकर. ही काय सैतान राजा आणि सैतान. आणि शंकर. म्हणजे गट धावून झाले दोघांचे पण? गट शंकरचं त्या शंभूचा धावून झाला. म्हणजे एक आपली जी गाडी जोडी आहे ती पळाली. धावून झालेली आहे. हो. तर काय निकाल झाला मग त्यांचा? ते टाकाटाकीत राहिली नाही. टाकाटाकी. आणि जी आता अजून एक दुसरी गाडी पण 20 आहे. मध्ये गाडी पळणार आहे 20 मध्ये. राजाची आणि सैतानची. नियोजन कसं असणार आहे मग त्याला? नियोजन लय टाकाटक आहे आमचं. आणि अगोदरच्या गाडीमध्ये काय म्हणजे असं झालं की ते नंबरात आता नाही बसले? पब्लिक लागल्यामुळे वासरू थोडं पब्लिकला दबलं ना हा. आमचं, त्याच्यामुळे पब्लिक लागल्यामुळे वासरू जरा आता आलं. ते आता वासराला थोडं पुढे रान. म्हणजे गाडी जी कोपऱ्याच्या साईडला होती म्हणून तसं ते बोलत होता. एक नंबर तासावर गाडी पळाली ना आपली. अच्छा, म्हणून तुम्हाला असं वाटतं की त्यामुळे गाडी बसली? हा, हेच गाडीमध्ये असते तर आमची गाडी मध्ये राहायला लागली असती मग. अच्छा, लागली अशी 100%. 100%. पण आता जे दुसरी आहे आता 3 नंबर तासावरची गाडी लागणार आहे. हा. ही आम्हाला 100% गॅरंटी की ही गाडी आमची गट पास करणार आहे. गट पास करणार. हो. तर शुभेच्छा तुम्हाला पण आणि तुमचे जे बाकीचे पण तुमचे मित्र परिवार आहेत त्यांना पण शुभेच्छा. पहिला बैलजोडीचे जे मालक माझ्या समोर आहेत आणि बैल आपले जे पाठी आहेत. तर सर्वात पहिले दादा तुमचं नाव सांगा. मी सुमित पवळे, कुठून आलेला? मुळशी. मुळशे. हो. म्हणजे आपली जी गाडी म्हणजे कोणकोणते बैल आणि बैलांची नावं सांगा. आपला रामभाऊ आहे मुळशीतला. रामभाऊ आहे मुळशेतला. हो. कोणत्या गटात गाडी धावणार आहे? आपली 54 गटामध्ये गाडी पळणार आहे आपली. 54 गटामध्ये. हो. नियोजन कसं असणार आहे मग त्यासाठी? नियोजन चांगलं आहे आपलं. नियोजन म्हणजे दरवेळी जसं असणार आहे हो हो तसं? तसंच. असं म्हणजे खास म्हणजे काय अपेक्षा वगैरे आहे आजच्या दिवशी बैलाला? जरा हाय गुलालाची अपेक्षा आहे आपल्याला, पण आता आपण बोलून काय नाही, आता त्याच्यावरती आहे सगळं, तो साध्य करून दाखवीन काय असेल ते. अच्छा, म्हणजे बैलाकडनं म्हणजे बैलांनी जर केलं तर तुम्ही पण बोलता की बैलांनी केलं तर नक्कीच आम्ही जे गुलालामध्ये राहू. तर शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर शर्यतीमध्ये जे गुलाल आला तर अजून एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. एक बैल जोडी जे मैदानामध्ये आलेले आहे, बैल जे थेट पाठी आहेत आणि मालक जे समोर आहेत माझ्या. तर सर्वात पहिलं दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव निखिल बाबासाहेब करे. कुठून आलेले आहे? संभाजीनगर. संभाजीनगर म्हणजे आता जो आपला लखन होता त्याच संभाजीनगर जवळ आहे आमचं कन्नड. अच्छा. लखनच्या जवळच आहे. बैलाचं नाव काय? धडक आहे. धडक. हा. कोणत्या गटामध्ये धावणार आहे? 36व्या गटात धावणार आहे. 36व्या गटात. हा. तर कसं नियोजन कसं आहे शर्यतीचं? नियोजन चांगलं आहे. अजित शेटने नियोजन केलेलं आहे. त्यांच्या नियोजनात पळणार आहे. त्यांच्या नियोजनात जे पडणार आहे. गाडीवर कोण म्हणजे आपला जॉकी कोण असणार आहे? जॉकी त्यांचाच असणार आहे. त्यांचंच असणार आहे. हो. काय अपेक्षा वगैरे आहे आज खास? गुलालाचीच गुलालाची अपेक्षा आहे. गुलालाची अपेक्षा म्हणजे नियोजन म्हणजे आहेच, पण मेहनत म्हणजे गुलालाच्या बरोबर तशी झालेली आहे का? मेहनत आम्ही त्यासाठीच करतो ना. बरोबर आहे. मेहनत तर तुम्ही त्यासाठी करता, पण आजची जी आपली शर्यत आहे 35 वर्षापासून जी होत आलेली आहे खूप अशी म्हणजे हिंद केसरी शर्यत आहे. फर्स्ट टाइम चालू इकडं. पहिल्यांदाच आलेली आहे या शर्यतीसाठी. म्हणजे याच्या अगोदर या शर्यतीला नव्हतं, पहिल्यांदाच आलेलं. आमच्या तिकडे राहतं. तिकडे राहतो. तर खूप खूप शुभेच्छा शर्यतीसाठी. आशा करतो की नक्कीच गुलालामध्ये याल तुम्ही. धन्यवाद. चला. तर अजून एक जी बैलजोडी आहे मैदानामध्ये आलेली आहे. तर बैल जे थेट आमच्या पाठी आहेत आणि बैलांचे जे मालक आहेत ते माझ्यासमोर आहेत. तर सर्वात पहिलं दादा नाव सांगा तुमचं. माझं नाव शिवाजी कांबरी. शिवाजी कांबळे. कुठून आलेली आहे गाडी? मुंबईवरून. मुंबईवरनं.
मुंबईमधनं कुठून आलेले? वांगणी. वांगणी. तर बैलांची नावं काय आहेत? दोन्ही? बैलाचं नाव फायटर. फायटर. कोणत्या गटात धावणार आहे? 61ला 8 नंबरला. 61ला 8 नंबर. काय म्हणजे नियोजन कसं आहे शर्यतीसाठी? फायटरला छब्या आहे. छब्या. छब्या म्हणजे त्यासोबत नियोजन आहे, पण शर्यतीसाठी तुम्ही कसं नियोजन केलेलं आहे? ही गाडी मुंबईला टॉप गाडी पडते. टॉप गाडी पळते. मुंबई काय म्हणजे अपेक्षा वगैरे आहे आजच्या दिवशी? 100%ची अपेक्षा आहे गुलालाची. गुलालाची 100%. तर शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. आशा करतो की नक्कीच गुलालामध्ये तुम्ही राहा. धन्यवाद. अजून एक जी बैलजोडी आलेली आहे मैदानामध्ये, बैल आपलं बघू शकता पाठी आहे आणि बैलाचे जे मालक आहेत ते थेट माझ्या समोर आहेत. तर सर्वात पहिले दादा तुमचं नाव सांगा. प्रथमेश पवार, अण्णा पवार राख, संजय शेटकर, पिंपळाज भिवंडी. कुठून आलेलं? आता आम्ही मीरा. राख मधनं आलोय. म्हणजे आपले बैलांचं नाव सांगा सर्वात पहिले. ह्यो छब्या आणि ह्यो बुलेट. घरचीच गाडी, घरचीच बैल आहे. घरचीच जोडी आहे. दोन्ही घरचे. कसं म्हणजे नियोजन कसं असणार आहे शर्यतीसाठी? आता दोन्ही वेगवेगळ्या पायऱ्यात आहे. वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे. वेगवेगळ्या जसं त्या मागच्या याच्यात त्यांनी हो सांगितलं. हो. तर म्हणजे काय अपेक्षा वगैरे आहे? हा 100%. दोन्हीची 100% अपेक्षा आहे. पैर चांगले आहे दोन्हीला. हा. कष्ट करतोय माणूस. आता सकाळ पाठ बसणं कष्ट चालू आहे ती. हा. रोज चालू आहे ती. म्हणलं गाडी 100% अपेक्षा आहे. म्हणजे सकाळपासून म्हणजे सकाळी किती वाजता? सगळे आता पाठ 5 वाजल्यापासून चालूच आहे आमचं काम. म्हणजे इथे आलेला तुम्ही तेव्हापासून? नाही पाठ 5 ला घरी होतो. अच्छा. ओर काय चालू आहे त्यांचं. गाडीत म्हणजे भराय त्यांना बैल, खायला, गाडी आणणं गाडी वगैरे पिकअप. हो लांब आहे बरोबर. हो लांबी त्यांना खायला आणावं लागते. नियोजन कसं असणार आहे म्हणजे याच्यासाठी? नियोजन आता ह्याला आहे पायरा हा. आणि ह्याला बी आहे अंजीर म्हणून आहे एक. त्यासोबत पळणार आहे तो. आपलं जे वडकीवाल्यांचं जे नियोजन आहे त्यांच्या नियोजनाबद्दल काय सांगा? नाही त्यांचं नियोजन चांगले. फाटी 1 नंबर आहे. हा. पण बैला जोगी फाटी, बैलांना पळण्यायोग्य रान आहे. पहिला. पुढे थांबाय बी रान चांगलं आहे. अच्छा, चांगलं आहे. हा. तर शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. ठीक आशा आहे, करतो की धन्यवाद. नक्कीच गुलाला नाही राहणार ना गाडी. परत या तुम्ही. तुम्हाला नक्कीच. यायला लावणार मी परत. नक्कीच नक्कीच आहे. तर मैदानामध्ये ज्या अजून एक आपली बैलजोडी आलेली आहे, बैल थेट आमच्या पाठी आणि मालक जे माझ्या समोर आहेत. तर दादा तुमचं नाव सांगा सर. माझं स्वागत होतं तर कासार कोळी, कुठून आलेली आहे गाडी? कराड तालुका, कोळीगाव. कोळीगाव. बैलाचं नाव काय? डॉन. डॉन. कोणत्या गटात धावणार आहे? आमची 46 मध्ये धावणार आहे. 46 मध्ये. 46 मध्ये. कसं नियोजन कसं असणार आहे शर्यतीसाठी? नियोजन आहे मग मी तो पैरा आहे आमचा. हा. तो आमच्या मित्रांनी काल अचानक फोन केला, म्हणला असं असं बैल मिळेल का? म्हणलं मिळेल, देतो म्हणलं बैल त्याला मी. मग मुन्ना देसाईचा आणि बबलू देसाई यांचा बैल आहे. अच्छा, मित्र तुमचे हा, मुन्ना देसाई मुन्ना यांचे- बबलू देसाई यांचा बैल आहे, त्यांच्याबरोबर मी आलेलो आहे. म्हणजे त्यांच्यासोबत तुम्ही हे केलं. तर म्हणजे नियोजन तुमचं कशी म्हणजे मेहनत वगैरे कशी होती या शर्यतीसाठी? आता आम्ही शेजारी आमचं अचानक ठरल्यामुळे इकडे आम्ही आलेलो आहे. आम्ही 2 दिवसांनी पळणार होतो. आमच्या मित्रांनी म्हणले की असं असं बैल आहे, पळतोय का? म्हटलं पळू मग, म्हणून आम्ही घेऊन आलो. गुलालामध्ये राहण्याचा म्हणजे काय प्रयत्न वगैरे तसं असणार? आता इथं आलो बोलून काही मिळणारच ना. म्हणजे त्या प्रकारे तुमची मेहनत असणार आहे. तर शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. आशा करतो की नक्कीच तुम्ही गुलालामध्ये राहाल. वडकीच्या मैदानामध्ये थेट अजून एक बैल जोडी आलेला आहे. तर बैल माझ्या बघू शकता पाठी आहे, राणा नावाचा आणि मालक जे माझ्यासमोर. तर दादा सर्वात पहिले तुमचं नाव सांगा. माझं नाव आशुतोष भगत, मालकाचं नाव विपुल शेटकेनी, स्वामिनी विशाल शेटकेनी, सुलभ शेटकेनी मालकाचं नाव आहे. म्हणजे कसं आहे नियोजन, कशा शर्यत? नियोजन मुंबईमधूनच लागून आलंय बैलाचाच. पहिल्यापासून लागून आले. कसं म्हणजे गुलालात राहण्याचा जो प्रयत्न असणार आहे का? म्हणजे कसं 100% आता गुलालासाठी झालो आम्ही पण इकडे. गुलालासाठी गुलालात राहण्याचा प्रयत्न करू आम्ही. 100%. तर शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. आशा करतो की नक्की गुलालामध्ये तुम्ही राहाल. तर शुभेच्छा शर्यतीसाठी खूप खूप. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. असंच तुमचं चॅनल पुढे जाऊ दे. हां, धन्यवाद. तर वडकीच्या मैदानामध्ये जे अजून एक बैलजोडी आलेली आहे. बैल जे थेट माझ्यासमोर आहेत आणि बैलाचे जे मालक आहेत ते थेट समोर. तर सर्वात पहिले दादा तुमचं नाव सांगा. आकाश बघ. आकाश, कुठून आलेला? इथनं कातगच, बिगारवाडी. बैलांचं नाव काय दोन्ही? या बाईकाचं नाव गाजी आहे, त्याचं नाव गाणं आहे. राणा. नियोजन कसं असणार आहे शर्यतीसाठी? घरची गाडी पाहणार. शर्यतीसाठी म्हणजे कसं झालेलं आहे तयारी वगैरे? शर्यतीसाठी नियोजन कसं आहे? आता हाय व्यवस्थित. आता बघू, फर्स्ट टाइमच घरची गाडी पळत आहे. गुलालात जो राहण्याचा म्हणजे प्रयत्न असणार आहे. हा 100%. 100%. तर शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. अपेक्षा मी पण स्वतः अपेक्षा करतो की नक्की तुम्ही गुलालामध्ये राहाल. तर शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर वडकीच्या मैदानामध्ये थेट अजून एक जी गाडी आहे आणि मालक पण जे माझ्या समोर आहेत. तर जाणून घेऊ की त्यांचं म्हणजे शर्यतीसाठी काय नियोजन आहे. तर सर्वात पहिले दादा तुमचं नाव सांगा. संदीप गोगावले, कुठून आलेला? गोगलवाडी. तिथून आपली गाडी आलेली गुगलवर. बैलांची जी नावं काय आपल्या? राणा. राणा. नियोजन कसं आहे शर्यतीसाठी?
राणा आणि वजीर तयारी म्हणजे कशी झालेली आहे शर्यतीसाठी? व्यवस्थित आहे, चांगली आहे. व्यवस्थित म्हणजे तुमची दरवेळी अगोदर जशी होत असेल तशी झाली? हा तशी म्हणजे गुलालाची काय अपेक्षा वगैरे आहे आज ते आता नशिबाचं आपलं. नशिबात? म्हणजे तसं तयारीवरनं कसं झालेलं आहे? हा झाली नक्की गुलालामध्ये राहणार कसं राहणार वगैरे? राहणार हम्म. राहणार. हम्म. तर शर्यतीसाठी जे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मी स्वतः आशा करतो की नक्की गुलालामध्ये राहाल तुम्ही. हम्म. तर ठीक. खूप खूप शुभेच्छा. वडकीच्या मैदानामध्ये जे अजून एक गाडी आहे आणि बैल जे थेट माझ्या समोर आणि आपले जे मालक आहेत तेही माझ्या समोर आहेत. तर सर्वात पहिले दादा तुमचं नाव सांगा. शरद सुभाष वाणी. तुमचं नाव दादा? दत्ता गाडेकर. दत्ता गाडीवर. कुठून आलेली आहे गाडी आपली? अहिल्यानगर. अहिल्यानगर. कसं आहे म्हणजे शर्यतीसाठी नियोजन कसं आहे आजचं? आजचं चांगलं नियोजन टॉपचं. चांगलं टॉपचं नियोजन आहे. म्हणजे तयारी कशी झालेली आहे या शर्यतीसाठी? शर्यतीसाठी भरपूर दिवस तयारी चालू आहे आणि पायरा पण चांगला आहे. पायरा पण चांगला आहे. गुलालामध्ये जो राहण्याचा म्हणजे प्रयत्न असणार आहे आजच्या शर्यतीत? हो 100%. 100%. गुलालात तर- राहणार गाडी. गुलालात राहणार. तर शर्यतीसाठीचे खूप खूप शुभेच्छा. मी स्वतः आशा करतो की नक्की तुम्ही गुलालामध्ये राहाल. या शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मैदानामध्ये जे अजून एक गाडी आहे मस्त असा जोरात असा बैल मला दिसला आणि आपले जे मालक आहेत ते समोर आहेत माझ्या. तर जाणून घेऊया की त्यांनी म्हणजे शर्यतीसाठी काय नियोजन केलेलं आहे ते. तर दादा सर्वात पहिले तुमचं नाव सांगा. रावसाहेब शंकर चव्हाण, अहिल्यानगर, अहिल्यानगर. मडीगड. अहिल्यानगर म्हणजे तिकडून आलेलं आहे? हो हो. तिकडून गाडी आलेली आहे. हो. तर कसं म्हणजे नियोजन कसं असणार शर्यतीसाठी? नियोजन फिटिंग. एकदम हे आहे. हो. म्हणजे तयारी कशी झालेली आहे शर्यतीसाठी? तयारी व्यवस्थित झालेली आहे. व्यवस्थित झालेली आहे. तर गुलालात म्हणजे राहण्याचा जो 100% राहणार. 100% राहणार. आपले जे शर्यत ज्यांनी ठेवलेले आहे वडकीवाले त्यांचं जे पुन्हा ग्रामस्थ असो हो. तर त्यांच्या म्हणजे नियोजनाबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, व्यवस्थित नियोजन आहे त्यांचं. त्यांचं नियोजन पण हो. एकदम मस्त झालं. हा एकदम मस्त झालं. तर शर्यतीसाठीचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हो. मी स्वतः आशा करतो की नक्की तुम्ही गुलालामध्ये राहाल. तर शर्यतीसाठी तुम्हाला खूप खूप हो, शुभेच्छा. थँक्यू. आपल्या वडकीच्या मैदानामध्ये थेट अजून एक जी बैलजोडी आहे. बैल जे माझ्या समोर आणि बैलाचे जे मालक पण माझ्या समोर आहेत. तर दादा तुझं सर्वात पहिले नाव सांग. माझा कार्तिक दिनेश भोईर, कुठून आलेली आपली गाडी? पनवेल कामोडा. पनवेल कामोठा. कसं आहे म्हणजे शर्यतीसाठी नियोजन कसं असणार आहे? शर्यतीसाठी याला पहिरा आहे मेजर. आतिश पाटील यांचा मेजर पहिरा याला. तयारी कशी झालेली आहे शर्यतीसाठी? तयारी आमची एकदम व्यवस्थित झालेली आहे. हां. गुलालामध्ये जर राहण्याचा प्रयत्न असणार आहे? गुलालामध्ये राहण्याचा तर प्रयत्न आहे, पण बघू आता. म्हणजे अपेक्षा काय आहे बैलाकडनं? बैलावर आमची अपेक्षा रास आहे. बैल करून दाखवतो आम्हाला, पण करून सोबतच्या दाखव. बैलाने साथ दिली पाहिजे. बैलाचं काम बैल करतोय. बैलाचं काम बैल करतोय. तर शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. मी स्वतः आशा करतो की नक्की गाडी आपली गुलालामध्ये राहील. तर शर्यतीसाठीचे खूप खूप शुभेच्छा तुला. धन्यवाद. तर वडकीच्या मैदानामध्ये जे अजून एक बैलजोडी आहे, बैल जे माझ्या समोर आणि मालक पण जे सोबत आहेत. तर जाणून घेऊया की त्यांनी काय काय नियोजन केलेलं आहे या शर्यतीसाठी. तर दादा सर्वात पहिले तुमचं नाव सांगा. माझं नाव उमेश डायरे अंतराट. कुठून आलेली आपली गाडी? कर्जत पिंपलोली. कर्जतवरून आलेली आहे. कसं आहे शर्यतीसाठी नियोजन कसं आहे आजचं? नियोजन आमचे मित्र तात्या ड्रायव्हर मोरोची हा. सगळं नियोजन त्याहीच केलंय. त्यांनीच केलेलं आहे. शर्यतीसाठी म्हणजे नियोजन त्यांनी केलेलं आहे. आणि पुन्हा तयारी कशी झालेली आहे मग शर्यतीसाठी? तयारी आमची गाडी लागले 91व्या गटामध्ये 8 नंबर पाटीला गाडी आहे आमची. 8 नंबर पाठवला. कांगारू आणि इथला पुण्यामधलाच बैल आहे काजवा म्हणून, तो पळणार आहे. तर गुलालामध्ये जो राहण्याचा प्रयत्न असणार आहे? 100%. 100%. तर शर्यतीसाठीचे खूप खूप शुभेच्छा. मी स्वतः आशा करतो की नक्कीच तुमची गाडी जे गुलालामध्ये राहील. तर शर्यतीसाठीचे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. तर मैदानामध्ये बघू शकता जे अजून एक बैलजोडी आहे. बैल जे माझ्यासमोर थेट आणि जे आपले मालक आहेत ते पण माझ्यासमोर आहेत. तर दादा सर्वात पहिले तुमचं नाव सांगा. उमेश मते. उमेश मते. आणि दादा तुमचं? आकाश बनसोडे. आकाश बनसोडे. कुठून आलेली गाडी आपली? मुंबई. मुंबई. हा. बैलांचं नाव काय? सुंदर. सुंदर. सोन्या. तो पलीकडचा सोन्या. सोन्या. हा. हो. तो मुंबईत पण पळतो, पुण्यात पण पळतो. हा. पावसाळी पुण्यात असतो, इथे सीझनला मुंबईत असतो. मुंबईत असतो. आता 1 महिनाभर इथं राहणार आहे बैल. हा. कोणत्या गटात आपली गाडी धावणार? 64 नंबर. 64 3 नंबर तास. 3 नंबर तास. तर कसं आहे म्हणजे शर्यतीसाठी नियोजन कसं आहे? काय नाही, आता घरच्या गाडीचा बाप बेटे पालाचा विचार आहे. अच्छा, बाप बेटी बोलवायचं हा. विचार आहे. म्हणजे तयारी कशी झाली? तयारी काय नाही, असे आता बघू. आता त्याचा पण लाचची आज शर्यत आहे. हा, म्हणजे लास्टची आहे हा, त्याची. लाचची. त्याला रिटायर करायचे त्याला. अच्छा, रिटायर करायचं. हा, त्यामुळे त्याला त्याच्या पोराच्या गालात पळवायचे. हा. असा विषय. अच्छा, गटात शेवटची शर्यत आहे म्हणून शेवटची पोराची. शर्यत आहे म्हणून घरची गाडी पळवायची अच्छा. बस. बाकी काय नाही. आपलं जे नियोजन वडकीकरांनी केलेलं आहे तर हा. त्यांच्या नियोजनाबद्दल काय सांग? काय नाही, 1 नंबर नियोजन झालेलं आहे त्यांचा. मैदान असं चांगलं झालं मैदान.
चांगलं म्हणजे शर्यतीसाठी जर पुरेपूर असतं हो, तसं मैदान पुरेपूर झालं. मैदान चांगला आहे. पल्ला पण चांगला आहे. हा 800 फूट 900 फूट पल्ला आहे. असं आहे. टॉपचे टॉपचे हा शर्यती. हा बोला. म्हणजे आपला बैल अंधारात आहे या साईडला. बैल अंधार- गरिबांचं बैल गरिबांचं अंधारात आहे. असतं ना. हा हा अंधारात आहे बैल आपलं. म्हणजे आपलं पहिरे असं कोणाला मागटले पण नाहीत अजून. हा ह्याच्या पुढे मागटले तर पण कुठून बोलतो चार एकाने. हॅलो चार एखादी पळतो बैल. चार एखादी हॅलो. म्हणजे कोण हेच नाही करत डायरेक्टली तो पळत असतो. डायरेक्ट पळत राहतो. शर्यतीसाठी जे खूप खूप शुभेच्छा. मी स्वतः आशा करतो की नक्की तुम्ही जे गुलालामध्ये राहाल तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला शर्यतीसाठी. धन्यवाद, हा. तर बघू शकता आपल्या वडकीच्या मैदानामध्ये जे अजून एक बैल जोडी आहे. बैल म्हणजे छोटी मूर्ती दिसते मला बैलाची, पण मालक सांगतात की त्याची कीर्ती खूप मोठी आहे. तर जाणून घेऊया की मालकांचे काय विचार आहे आणि त्यांची पूर्ण जी तयारी काय शर्यतीसाठी तेही आपण जाणून घेऊया. तर सर्वात पहिले दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव कुणाल माली. मी चौकला होतो हा. आणि मुंडा आमचा चौक तारापूरचा बैल आहे. मुंडा सध्या मुंबईमध्ये टॉप मध्ये बोलतो. गावठीमध्ये कुठला पण बैल असला ना हा. तर त्या बैलाला वाढवूनच पाळणार मुंडा. वाढूनच म्हणजे त्याला हा. हे पडणार. कसं आहे म्हणजे शर्यतीसाठी नियोजन आजचं कसं केलेलं आहे? आजचं नियोजन आम्ही घाटावर आलतो हा. आणि आम्हाला आमच्या दादांनी एक पायरा केलता. हम्म. त्यांनीच आम्हाला पायरा करून दिला आणि आम्ही आलो. म्हणजे त्यांनी पेहरा केला म्हणून तुम्ही जे हो. शर्यतीसाठी आलात. आपले जे आयोजक आहेत ज्यांनी शर्यत ठेवलेले तर त्यांच्या नियोजनाबद्दल काय सांगाल माझ? नियोजन भारी आहे आणि आमची गाडी पण तासाला लागले. म्हणजे पब्लिकला लागले 10 नंबर तासाला. आणि आम्हाला पण 10 नंबर तासालाच गाडी पाहिजे होती, कारण आमचा बैल पब्लिकने अजून जास्त बोलतो. अच्छा, पब्लिकने अजून जास्त पडतो, तो एक ऍडव्हान्टेज आहे तुम्हाला. कोणत्या गटात आपली गाडी धावणार आहे? आपली गाडी 40व्या गटात आणि 10व्या तासात पळणार आहे. 40व्या गटाने 10व्या तासात. तर शर्यतीसाठी जे खूप खूप शुभेच्छा. मी आशा करतो की नक्की तुमची गाडी जी गुलालामध्ये राहील. तर शर्यतीसाठी जे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.